मित्रांनो, गाडा मालक या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज हिंदकेसरी मैदान, देसाई गावचा हिंदकेसरी मैदान, 26 जानेवारीचा पारंपरिक मैदान. आणि आज आपल्या मैदानामध्ये आलेला आहे 1 नंबरचा टॉपचा सैराट, डोंबिवली एक्सप्रेस सैराट. आज निखिल शेठसुद्धा आहेत. दादा, काय सांगाल आज? कारण सैराट तर 1 नंबरमध्ये पळतोय आणि टॉपमध्येच पळतोय. आज फक्त प्रेक्षकांसाठी आणलेलं आहे, फक्त दाखवायसाठी बैल. काल 2 शर्यती झाल्या त्याच्या बैल. दादा, सैराटचं कौतुक करणार तेवढं कमी आहे. कारण मुंबईमध्ये त्यांनी अशी कुठलीच गाडी ठेवली नाही. कारण खूप असं सैराटनी संघर्ष केला होता आणि खूप जणांनी त्याला ट्रोल केलं होतं, पण सैराटनी भुंगासोबत करून दाखवलं. मालकाची मेहनत आहे म्हणून त्यांनी करून दाखवलं. मालकासाठीच बोलतोय बैल. काय सांगाल सैराटबद्दल? 2 गुलाल झाले काल. सैराटबद्दल बोलू तेवढंच कमी आहे. त्याची तब्येत डाऊन होती, परवा दिवशी खात नव्हता, तरी काल आम्ही बघितलं सकाळी मस्ती बिस्ती करतोय. बघूया, पहिली एक छोटी शर्यत केली, नंतर मग चांगला पळाला, मग नंतर दुसरी शर्यत धरली आम्ही. खूप चांगला दादांनी सांगितलंय. कारण एक काल असं होता का किस्मत आणि सैराट कधीच गाडी मरत नव्हती, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट सैराटनी यू टर्न मारून भुंगासोबत मुंबई अख्खी गाजून दाखवली. किस्मत आणि सैराट ती पण गाडी चांगली पळवली, आणि भुंगा आणि सैराट ती पण गाडी चांगली पळते. किस्मत आणि आमची गाडी ती बी पळेल, एक गुलाल पडला तसं त्याचं काय नाही. ते नंतर आता परत ती गाडी पण पळेल आमची चांगली. कारण सैराटनी अखंड मुंबईमध्ये बिनजोडचे छाप सोडले. आणि पेडगाव, पुसेगाव हिंदकेसरी, पेडगाव हिंदकेसरीमध्ये सुद्धा तो खूप चांगला असा पळत होता, पण कुठेतरी थोडाफार अडथळा आला. वरच्या मैदानाला नाही जमत, कारण की शेटला पण काय कामं असतात तिकडे. त्याच्या बाई वरती जायला नियोजन नाही जमत जास्ती करून. कमीत कमी आपली बिनजोडीच करण्याचा प्रयत्न आमचा जास्ती असतो. कारण आज डोंबिवली एक्सप्रेस सैराट मुंबईमध्ये 1 नंबरमध्ये टॉपमध्ये, आणि बरेचसे गाडा मालक आहेत त्यांना झोपसुद्धा लागत नाही. कारण A1 जोडी आता तयार झालेली आहे आणि मरतसुद्धा नाही. आता काय दोघांचे खांदे झुलतात, एका भावा समान पळतात. छोटा भाऊ मोठा होते, दोघं एका मनाने पळतात, म्हणून चांगली पळते गाडी. आज भुंगाडाऊन मैदानामध्ये नाही आहे, आणि A1 जोडी. कारण भाऊ भाऊ आता एक सोबत पळतात. काय बोलाल भुंगाडाऊन सोबत? भुंगा पब्लिकचा बादशाह आहे, दोन्ही खांदी कुठून पण टाका, कमी पडत नाही. अखंड मुंबईकरांचा सैराट आज मैदानामध्ये आला, आणि गर्दी बघल अशी प्रेक्षकांची गर्दी जमलेली आहे सैराटसाठी. आणि खूप लोक फोटो काढायला येतात. कारण आम्ही सुद्धा जवळजवळ अर्धा तास वेटिंगला राहिलो. आणि आज तुम्ही बाईट आम्हाला देतायत, कसं वाटतं आज प्रेक्षकांच्या बद्दल? प्रेक्षकांसाठीच बैल आणलाय मैदानात. आज बैल येणार नव्हता, कारण की प्रेक्षकांची इच्छा होती बैल बघायचं आहे, म्हणून फाटी दाखवायसाठी बैल आणला. लोकांना बघू द्या बैल फक्त. काल टॉपची गाडी एक पराभव झाली आणि सैराटने करून दाखवलं. मैत्रीपूर्ण लढती झाल्या. आमचं असं काय नाही, 2 शर्यती झाल्या काल आमच्या. कारण महादेवाचा नंदी, वेगाचा शेवट मुंबईकरांचा, घोटचा सर्जा, काल सैराटच्या विरुद्ध पळाला. कसं वाटतंय? त्याचं काय नाही, मुंबईमध्ये आपलं मैत्रीपूर्ण केलं. प्रत्येकाची गाड्या होतात, नाते म्हणजे सर्वांची गाड्या होतात मैत्रीपूर्ण शर्यती आमच्यात. कोण काय जल्लोष नाही, रागरोष नाही, काहीच नाही, सर्व मैत्रीपूर्ण लढती. कारण सैराट आज मुंबईमध्ये 1 नंबरमध्ये पळतोय आणि खूप चांगला असं गुलाल प्राप्त होतोय. पण कधीच असं दिसलं नाही का तुम्ही संघर्ष करून पुढे आलेले आहेत आणि जल्लोष कधीच करत नाही, कधीच कुठला आरडाओरडा गोंधळ नाही. कारण बरेचसे गाडा मालक आहेत, मी शेनशाह, मी बादशाह असे छाती ठोकून बोलत असतात. सैराट दाखवतो करून सर्वांना काय आहे ते. आम्ही काय रागरोष काही नाही, जल्लोष करत नाही. बैल झाला, गुलाल झाला, सोडायचा, आणायचा आणि ठेवायचा, काय नाही. त्या दिवशी जल्लोष तिथल्या तिथेच संपली, शर्यत संपली, जल्लोष संपला. खूप चांगलं दादाने सांगितलं. कारण कोणी शहनशाह काही किती दिवस राहत नाही, पण सैराट हा संघर्षामधून वर आला. खूप संघर्ष केला, खूप मेहनत केली आहे. ते मालकालाच माहिती, लोकांना काय नाही माहीत. किती हॉस्पिटल नेलं, कुठे कुठे नेलं आहे ते मालकालाच माहीत. मालक सकाळी 5ला उठतो, कल्याणला मार्केटला जातो, त्याच्यासाठी खाद्य आणतो, सर्व काही एकटा मालक करतो, सुनील शेठ पाटील. आज सुनील शेट्ट आलेले नाही आहेत मैदानामध्ये, आणि आज तुम्ही सैराटला घेऊन आलेत प्रेक्षकांच्या चाहत्यांच्यासाठी. आज चाहतेसुद्धा सर्व जमलेले आहेत, आणि हिंदकेसरी मैदान, देसाई गावचा मैदान, पारंपरिक मैदान. कसं वाटतं आज? काय नाही, सैराट या मैदानात प्रत्येक मैदानात असायचं. कारण की काल 2 शर्यती झाल्यामध्ये त्याच्या बाईने आज पळवायचा आम्ही निर्णय घेतला. कारण की सैराटची मागच्या वर्षी याच मैदानात 1 नंबरच्या उजेडात आला सैराट. मागच्या वर्षी चांगली गाडी झाली आणि 1 नंबरच्या उजेडात आला मागच्या वर्षीपासून याच मैदानात 26 जानेवारीच्या. आज सैराटचं सुद्धा नाव खूप लौकिक होते. भुंगाडॉन मिलिंद शेड्डा आज सुद्धा मैदानामध्ये नाही आहेत. काय सांगाल मिलिंद शेड्डबद्दल? दादा येणारच मैदानात, दादांची बाईट घ्या तुम्ही, येणार आहेत. दादांबद्दल काय सांगाल? आज सुप्रसिद्ध गाडा मालक, कारण अखंड महाराष्ट्रामध्ये भुंगाडॉनचं नाव लौकिक होतंय, आणि मुंबईमध्ये तर 1 नंबरच आहे आता. मिलिंद शेठबद्दल बोलू तेवढं कमी आहे. राजा माणूस आहे, दोस्ती दिल्यातलं. आज निलेश शेठसुद्धा खूप चांगलं असं बाईट देत आहेत, आणि सहकारी सुद्धा सोबत आहेत, त्यांना सुद्धा विचारूया.
दादा तुझी ओळख सांग. दादा मी बोलतच ना बंद कर आपण नाही का दिली वाईट बीट. दादा तुझं नाव सांग. माझं नाव राज पाटील. कसं वाटतंय आज? कसं काय नेहमी सारखंच वाटतंय आम्हाला, असं काय वाटत नाही. पण आज जरा चांगलं वाटतं, प्रेक्षक आलेत बघण्यासाठी त्या मुले. कारण यंगस्टार आज सैराट मैदानामध्ये आला. काल 2 गुलाल घेतले तरी आज मैदानामध्ये जसा आहे तसाच. कसं वाटतंय? त्याचा डेली असंच असतं, असं काय नाही का 2 शर्ती झाल्या म्हणून तसा. घरी पण तसाच ना, शर्तीला आणल्यावर तसं असतो. तुम्ही नेहमी सैराट सोबत असता. कसं वाटतंय? कारण मागील कालामध्ये सैराट संघर्ष करत होता आणि आता टॉपमध्ये पळतोय. कसं वाटतंय? सहकाऱ्यांचं तुमचं कसं नियोजन असतं? सहकाऱ्यांचा म्हणजे आमचा जेव्हा बिमारी होता बैल, तेव्हा आम्ही लई मेहनत घेतली, इकडे तिकडे नेल्या, पण आता त्याचा आम्हाला फल भेटला. खूप चांगलं दादांनी सांगितलंय. पुन्हा एकदा निलेश शेटकडे जातोय. दादा तुम्ही आज सैराटला 1 नंबरमध्ये आणला. कारण मुंबईमध्ये सैराटची गाडी आज खेळण्यासाठी बरेचसे गाडा मालक घाबरायला लागलेत. कसं तुमचं नियोजन असते? नियोजन काय नाही, शेटचं आमचं बोलणं होतं कसं काय कोणावर नाव फिरवायचं, कोणता मैदान आहे ते बघायचं ना, आम्ही डिसाईड करतो कोणत्या फाटीला बैल पळवायची ते. मागील काळामध्ये जेव्हा सैराट संघर्ष करत होता, बॅकफूटला थोडा गेला होता, त्यावेळेस बरेचसे पैऱ्यावाल्यांसुद्धा त्याला नाकारलं होतं. कारण तो संघर्षाचा जो काल असतोय तो कायम सदैव आठवणीमध्ये असतोय. मागच्या वर्षीच काल आमच्या बाजूने बैल पण सोडून नेलेली आहेत लोकांनी, आम्हाला फसवलेले पण पैऱ्यासाठी खूप जणांनी फसवलेलं. पण मागच्या वर्षीपासून 26 जानेवारीपासून याच मैदानापासून सैराटने दाखवलं मी काय आहे ते लोकांना, प्रत्येकाला. आता तेच लोक फोनवर फोन करतात पैऱ्यासाठी खूप जण. कारण कुठल्याही नंदीला बॅकफूटला गेल्यानंतर बरेचसे गाडा मालक ट्रोल करतात, बैल पैरे देत नाही. पण आज ते सैराटने करून दाखवलं. दाखवतोय तो प्रत्येकाला मैदानात, प्रत्येक आहे दाखवतोय मी पळतोय म्हणून आहे अजून. दादा जाता आता अजून एक प्रश्न विचारतोय. मुंबईमध्ये सैराट आणि भुंगा एक टॉपच्या नियोजनामध्ये गाडी होणार आहे, कधी बघायला मिळेल? आता आम्ही प्रत्येक मैदानात असतो, जसं नाव असेल तशी आम्ही गाडी करतो. प्रत्येक मैदान आम्ही आहेच, दोन्ही साईडने खेळतो. वाटेल तेव्हा खेळायचं, काय बघायचं. बघा खूप चांगलं दादांनी सांगितलं. आणि संघर्ष योद्धा सैराट आज उजेडामध्ये आला आणि त्याचा एकदम भाऊ म्हणजे भुंगा डॉन. दादा तुम्ही नेहमी सैराट सोबत असता, कसं रोजचं रुटीन कसं असतं सैराटचं? रोजचं रुटीन घरी एकटाच सांगतो, सुनील शेट पाटील मालक सर्व काही तोच करतो, खानापाणी. फक्त आमचं नियोजन कोणत्या मैदानाला काढायचं, कसं काय असेल ते ना सुनील शेट सांगेल, आपल्या इथे जायचं तिथे जायचं. आणि आमचं मैदानात नियोजन असेल तशी गाडी याच्याशी धरायची त्याशी जमवायची, हे तेवढंच असतं. आता बरेचसे यंगस्टर गाडा मालक मैदानामध्ये नवीन उतरलेत. काय त्यांना संदेश द्याल? कशा प्रकारे बैलाचं नियोजन रुटीन कसं तयारी केली जाते? प्रत्येकजण प्रत्येकाच्या प्रमाणे करत असतो, काय प्रत्येक कोणाला सांगायची गोष्ट नाही. प्रत्येकजण प्रत्येकाच्या प्रमाणे करत, प्रत्येकाला कोण ना कोण मार्गदर्शन करतच असतो, चांगल्यात चांगला व्यक्ती. खूप छान दादा तुम्ही सांगितलं. आज तुम्ही सैराटला मैदानामध्ये घेऊन आलेले आहेत आणि तुम्ही आम्हाला आज बाईटसुद्धा दिली. कारण आमचीसुद्धा इच्छा होती का मुंबईचा डॉन म्हणजे डोंबिवली एक्सप्रेस सैराट त्याची आम्हाला मुलाखत मिळावी, त्यासाठी आम्ही 2 महिने संघर्ष घेतला. पण आज आम्हालासुद्धा आज कुठंतरी यश आलेलं आहे. दादा खूप खूप धन्यवाद तुमचं करतोय. तुमचे पण धन्यवाद आमची मुलाखत घेतल्याबद्दल. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक तुमच्या चॅनल.